हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी मिसळ। काहीतरी झणझणीत आणि चटपटीत खायचं असेल तर सर्वांच्या डोक्यात पहिल्यांदा येणारा पदार्थ म्हणजेच मिसळ। जास्त कष्ट न करता घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्याच्यामध्येच आपण ही मिसळ झटपट चविष्ट अशी करणार आहोत। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी मोडे घेतलेले आहेत, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, बटाटे घेतलेले आहेत, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला मोडे कोरडी भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मोडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी मी कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे। आता या ठिकाणी मी खडा मसाला घेतलेला आहे। खूप कमी प्रमाणात मी खडा मसाला वापरला आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे। कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे। एक चमचा मी हळद घालत आहे, एक चमचा मीठ घालत आहे आणि एक चमचा गरम मसाला याच्यामध्ये घालत आहे। आता लाल तिखट याच्यामध्ये मी 2 पळी वापरलेले आहे। आता याच्यामध्ये थोडेसेच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 1-5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकताय आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता याच्यामध्ये मी मिसळ मसाला वापरला आहे। त्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतलेली मोडे आपल्याला घालायचे आहेत आणि बटाटे सुद्धा आपल्याला यात घालायचे आहेत। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे। जेवढे आपल्याला मिसळ पाहिजे आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडी कस्तुरी मेथी याच्यामध्ये घालत आहे। आता कुकरला झाकण लावून आपल्याला याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकर थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकताय आपली मिसळ बनून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय याच्यामधील मोडे आणि बटाटे छान शिजलेले आहेत। खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही बघू शकताय आपली मिसळ दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काय कमेंट्स किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। परत भेटूया अशा नवनवीन रेसिपी घेऊन। तोवर बाय बाय, एन्जॉयिंग।